6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. संदीप यादव आणि त्याचबरोबर सूरज तांबीड हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुपर ओव्हरचा थरार इथे मात्र रंगताना पाहायला मिळतोय. ही पहिलीच मॅच अशी आहे जी सुपर ओव्हर कडे गेली आहे. दोन्ही मातबर संघ आहेत आणि दोघांनाही इथे हार मानण्य नाही आहे. ही मॅच जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहत आहेत आणि प्रेक्षक देखील सांगतात सुपर से उपर ही मॅच आहे. चांगली मॅच इथे मात्र पाहायला भेटते. आज या येवलूच्या सितारेची चर्चा पन्हाळभर रंगणार यात शंका नाही आहे, कारण का या खेळाडूने शेवटचं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं आणि म्हणूनच कृष्णात काशीद या मॅचचे खऱ्या अर्थाने हिरो ठरलेत. शेवटच्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर मयूरचं देखील कौतुक करावं लागेल, कारण का चांगलं क्षेत्ररक्षण मयूरने देखील केलं आणि त्या चेंडूला लगेचच इथे मात्र सागर माडिकच्या दिशेने जे यष्टिरक्षकाची भूमिका पार पडतायत त्यांच्या दिशेने या चेंडूला फेकी केली आणि सागर माडिकने उर्वरित काम जे आहे ते पूर्ण केलं आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर ही मॅच सुपर से उपर झाली आहे. या मॅच मध्ये कौतुक अजून एका खेळाडूचं करणं गरजेचं आहे, जो गोलंदाज सध्याच्या घडीला आलाय तो म्हणजे अक्षय बांगल. याची जी 2 षटकं होती ती देखील निर्णायक ठरलेत आणि या त्या 2 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावा फक्त 14 आल्या आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर अपोजिट संघ जो आहे ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर आज संघ कुठेतरी बॅकफूट वरती गेला आणि याचं प्रमुख कारण हे अक्षय बांगल देखील आहेत. अक्षय बांगल पुन्हा एकदा सज्ज झालेत या सुपर ओव्हर साठी. ओहो, पहिला चेंडू आडव्या बॅटने इथे मात्र फटक्याला सजवायचा होता. सूरज तांबीड इथे मात्र षटकारांचा बादशाह पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज झालाय. एकेरी धावेसाठी हा फटका खेळला गेला. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेल्यानंतर पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली, म्हणजे 5 चेंडू आता मात्र निर्णायक आहेत आणि या 5 चेंडूंवरती किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील उपस्थित आहेत ही मॅच पाहण्यासाठी. अकोटप्याचा चेंडू, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर सूरज नक्कीच थोडस निराशाजनक कामगिरी करतायत. या चेंडूची उंची किती आहे या खेळाडूला मोजता आली नाहीये आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर हा चेंडू जो आहे तो निर्धाव आलाय. आता मात्र 2 चेंडू झालेत, म्हणजे 4 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या अक्षय बांगल साठी देखील होऊन जाऊ द्या. चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये अक्षय बांगलने आणि म्हणूनच सुपर से उपर मॅच इथे मात्र रंगताना दिसते. अक्षय बांगलने देखील पहिल्या 2 षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. ओहो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलं. या चेंडूला डीप प्रोटेक्शन दिले गेले, तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये इथे मात्र 21 धाव आहे, म्हणजे धाव संख्येचं टोटल आता मात्र जाईल ते म्हणजे 2 या अंकावरती. 3 चेंडू झालेत, 2 धावा झालेत, 3 चेंडू निर्णायक आहेत. अक्षय बांगलने आतापर्यंत चांगला टप्पा टाकलाय, तोच टप्पा सातत्याने उर्वरित 3 चेंडूमध्ये टाकावा लागेल तरच अपोजिट संघ हा आपल्या जाळ्यामध्ये जकडला जाईल आणि जकडून ठेवायचं असेल तर अक्षय बांगलला सातत्याने एक टप्पा जो आहे जो आतापर्यंत राखलाय तो टप्पा राखावा लागेल. ओहो, बिग हिट केलाय, फटका खेळला लाजवाब, टायमिंग प्रॉपर, 6 धावांसाठी हा फटका. टप्प्यात आल्यावरती कार्यक्रम हा होणार यात शंका नाहीये. टप्प्यात चेंडू टाकला आणि त्यानंतर कार्यक्रम 6 धावेंचा. ओहो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटक्याला सजवलंय, खाली क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा वार केलाय, चेंडू गेलाय सरस सीमारेषा बाहेर, चौकार, 4 धावा. झाले 12 धावा फलकावरती लागले. किस्मत हमारे हाथों में नहीं होती लेकिन मेहनत हमारे हाथों में होती है और मेहनत से ही किस्मत बदलती है. आता मात्र स्वतःची ही संघाची किस्मत बदलायची असेल तर इथे मात्र मेहनत घ्यावी लागेल आणि ती मेहनत सध्याच्या घडीला संदीप यादवच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 11 धावा या खेळाडूच्या माध्यमातून बनवल्या गेलेत.
हो नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फॉरवर्ड मिड विकेटच्या दिशेने फटक्याला केल्यानंतर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अपयश आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर 6 चेंडूचा खेळ संपुष्टात आणि या 6 चेंडू मध्ये बनवल्या गेल्यात आतापर्यंत 13 धावा 14 धावांचं उद्दिष्ट आहे 6 चेंडू 14 धावा कोण रोखणार या 14 धावा यांचं उत्तर जरूर इथे मात्र ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर हा संघ देईल तोपर्यंत आपण रजा घेतोय जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे ओ टू डीजे काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली 59 धावांचा इथे मात्र पाठला करायचा होता आणि त्यानंतर इथे मात्र एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली आणि ही सुपर ओव्हर करण्यासाठी कृष्णात काशीदने घेतलेली ती मेहनत आणि त्याचबरोबर अक्षय बांगलच्या त्या पहिल्या 2 षटकामध्ये रोखल्या गेलेल्या त्या धावा आणि त्याचमुळे इथे जर पाहायला गेलं तर एक चांगला खेळ जो आहे तो पन्ना टायगर्सच्या माध्यमातून पाहायला भेटलाय नाव उगाच नाहीये टायगर्स हे नाव इथे मात्र सार्थ केलंय या पन्ना टायगर्सच्या या खेळाडूंनी चला क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्यायचंय चला क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्या आज जसे रोमहर्षक मॅच पाहायला मिळत आहेत तसे उद्याच्या दिवसामध्ये देखील रोमहर्षक मॅच पाहायला भेटेल कारण का उद्याच्या दिवसामध्ये रती महारथी येणार आहेत उद्याच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर दवा बाजार हा संघ उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल आणि विशालजी कल्याणकर सर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ जो आहे तो या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल कृष्णा सातपुते योगेश पेनकर श्रेयश कदम त्याचबरोबर विश्वजित ठाकूर पप्पू रामगुडे धनंजय बिनताणे विकी बोईर त्याचबरोबर दिनू कांबळे अमित नाईक मयूर वाघमारे शुभम माने त्याचबरोबर प्रसन्न पाटील आणि योगेश पवार त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर हमराज मृत्युंजय पुणे हा संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये ज्या संघाने गेल्या वर्षी एमजे चषकाचं टायटल जिंकलं होतं वासिक शेख गेल्या वर्षी मेहनती सिरीजचे मानकरी ठरले होते आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर छोटा पॅकेट बडा धमाका महेश नानगुडे ज्या नावाची चर्चा सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला भेटली आहे आणि अजून एक स्टार खेळाडू कोल्हापूरकर ज्या खेळाडूवरती नाच बाळगतात आणि वटारकर ज्या खेळाडूवरती अभिमान बाळगतात असा खेळाडू म्हणजेच उद्याच्या दिवसामध्ये याच वटारचा सुपुत्र अविनाश दबडे हे देखील उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील नक्कीच अविनाश दबडे याच मातीतून तयार झालेले एक असं रत्न आहे ज्याची चमक या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाली आहे मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात या वटारच्या सुपुत्रांनी आणि तोच उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल प्रमोद चव्हाण सज्ज झालायत आणि सौरभ महापुरे देखील सज्ज झालेत पहिला चेंडू थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते पंचांच्या निर्णयाला इथे मात्र चॅलेंज केलंय पंचांनी हा चेंडू निर्धाव घोषित केलाय इथे चॅलेंज केलं गेलंय
इट्स अ वाईड बॉल. खूपच बाहेरचा चेंडू आहे आणि याचमुळे या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा आहेत. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा खर्च केल्या आहेत. गोलंदाजीसाठी इथे मात्र सज्ज झालेत गोलंदाज विशाल केसरकर. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी. 6 चेंडूमध्ये अजून देखील 13 धावा बनवायचेत. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. संदीप आहेत इथे मात्र स्लिपच्या दिशेने आणि त्यांनी या चेंडूला कलेक्ट केले. तोपर्यंत धावा रोखल्या गेल्या आहेत. म्हणजे समीकरण निर्माण झाले. आता मात्र 5 चेंडू. पहिल्या चेंडूची भरपाई या चेंडूवरती झाली आहे. आता मात्र 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूमध्ये 13 धावा इथे मात्र अजून देखील बनवायचे आहेत. 5 चेंडू 13 धावा. पाहायचंय हे समीकरण कशा प्रकारे रोखलं जाईल आणि हे समीकरण कशा प्रकारे भेदलं जाईल. वाह फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूवरती समोरच्या दिशेने 20 झोन मध्ये फटक्याला केला गेलाय. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर एकच धाव मिळेल संघाच्या खात्यामध्ये. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 4 चेंडू आहेत आणि या 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे अजून देखील 12 धावांची. 4 चेंडू 12 धावा. जिंकण्याच्या उद्देशाने जर सुरुवात केली तर हरायचा प्रश्नच उरत नसतो आणि तोच उद्देश घेऊन इथे मात्र जिंकण्याची तयारी करावी लागेल. ओहो जिंकण्याच्या तयारीसाठी फटका तर खेळला गेला परंतु फटका फसलाय देखील. चेंडू हवेत आहे जे टिपला गेलाय. सौरभ महापुरे बॅक टू द पेव्हिलियन. टिपला गेला दिग्विजय जाधवच्या माध्यमातून आणि म्हणूनच सौरभ महापुरीला इथे मात्र माघारी परतावं लागतंय. चांगला चेंडू कौतुक करावं लागेल. इथे मात्र विशालचं देखील विशाल केसरकर इथे मात्र चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने. ईश्वरपूर संघासाठी पहिलं षटक सातत्याने हाताळलं गेले या खेळाडूच्या माध्यमातून. दर्जेदार गोलंदाजी. नक्कीच जय पराभवापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिंमत ही नेहमीच मोजली जाते आणि तीच हिंमत सध्याच्या घडीला मोजण्यासाठी सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर सागर माडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लेफ्ट आर्म फलंदाज आहेत. त्यांच्यावरती इथे मात्र विश्वास दाखवला गेला. सागर माडिक लेफ्ट आर्म फलंदाज आणि लेफ्ट आर्म फलंदाजासाठी हे जी खेळपट्टी आहे ती पोषक आहे आणि म्हणूनच सागर माडिक वरती विश्वास दाखवलाय. आता मात्र जर पाहायला गेलं तर 3 चेंडू असतील आणि या 3 चेंडू मध्ये अजून देखील 12 धावा बनवायच्या आहेत. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकलाय का नाही. या चेंडूवरती 100 धावा आहेत. प्रमोद इथे मात्र स्वतःला स्ट्राईक वरती नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु आता आपल्याकडे एकच विकेट असणार आहेत ही बाब देखील लक्षात घ्यावी लागेल. जर रनआउट झालात तर नक्कीच आपण पराभूत होऊ शकतो. ओहो चांगला चेंडू आहे. कार्पेटच्या साह्याने फटक्याला सजवलं गेलंय. एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. एकच धाव असेल म्हणजेच काय तर आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 2 चेंडू 10 धावा. ही मॅच रोमांचक स्थितीमध्ये आहे. 2 चेंडू 10 धावा. काय मॅच रंगले. 2 चेंडू 10 धावांची ही मॅच आहे. या खेळाडूने या आधी देखील पराक्रम केलाय. 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना या पुण्याच्या डाळ्या वाघाने ती लीला साकारली. आज ती लीला साकारावी लागेल. ओहो हा चेंडू निर्धाव आलाय म्हणजेच काय स्वप्न पाहिली होती त्या स्वप्नावरती इथे मात्र पाणी फिरलं गेलंय. आता मात्र एक चेंडू चमत्कार हवा या एका चेंडूवरती 10 धावा बनवण्यासाठी. एक चेंडू 10 धावांची गरज आहे. बनवल्या जाऊ शकतात. या आधी देखील जर पाहायला गेला तर कित्येक वेळेला हा इतिहास घडलाय. एक चेंडूवरती 10 धावा बनवल्या गेल्यात परंतु इथे मात्र गोलंदाज चतुर आहे आणि याच बरोबर ही मॅच कोणी जिंकले. ही मॅच जिंकले ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर संघाने. पाटील मसाले स्पोर्ट्स प्रणित पन्ना स्पोर्ट्स हा संघ जो आहे तो या स्पर्धेमध्ये न इथे मात्र माघारी परततोय कारण का या संघाने पहिल्या दोन्ही मॅच ज्या आहेत त्या
पराभवाला सामोरं जावं लागले या संघाला आणि म्हणूनच आज संघाचं आव्हान जे आहे ते संपुष्टात आले आहे आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच ठरतोय. मॅन फ्रॉम बत्ती शिराळा आहे नाव सूरज तांबीट. षटकारांचा बेदात बादशाह ठरला या सामन्याचा मेन ऑफ द मॅच. सूरज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आणि कर्णधार आपण देखील यायचा आहे. ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर संघ कर्णधार या आणि त्याचबरोबर दक्कन पन्हाळ संघ आपल्यामध्ये मॅच होईल. जो संघ विजेता होईल तो सुपर 8 ची फेरी गाठेल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल ही. चला यायचंय दोन्ही संघ आणि सूरज तांबीट आपण देखील यायचंय.